आजचा हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि या दिवशी मी माझ्या देवघराची अशी संपूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे। सगळे देव उजळून घेतलेले आहेत। मला लागणारं जे पूजेचं सामान आहे ते देखील मी इथे उजळून घेतले, तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर बघा, हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। मी शर्मिला पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि बघा ताईंनो, आयुष्यात कोणी तुमचा खूप द्वेष करत असेल तरी तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा जो धूर असतो तो भिंतीला काळं करू शकतो, पण धुराला आकाश काळं करण्याची शक्ती कधीच नसते, हे नेहमी लक्षात ठेवा। लोक तुमच्यात कितीही द्वेष करत असतील, तुमचा चांगुलपणा कधी तुम्ही सोडू नका। लोकांचं काय, त्यांचा स्वभावच आहे। आपण चांगलं वागलं तरी नावं ठेवतात, वाईट वागलं तरी नावं ठेवतात। आपल्या मनाला पटेल असं आपण नेहमी वागायचं। नकारात्मक कृती तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात परिणाम करू शकतात, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा, सकारात्मकतेने वागा। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घर चांगलं आनंदात राहतं। बघा, चांगुलपणा हा एक आपल्यामध्ये आलेला उपजत गुण असतो। तो बाह्य नकारात्मकतेमुळे किंवा बाहेरच्या निगेटिव्ह वातावरणामुळे कधीही वाया जाऊ देऊ नका। तुम्हाला कोणी नावं ठेवतंय ना, हे असं करते तशी करते, असू द्या, तुमच्या अंगी जो गुण आहे ना तोच तुम्ही फॉलो करा। तुम्ही त्यांच्या नादी लागून तुमचा वेळ वाया घालवू नका, किंवा तुमचं आयुष्य जे आहे हे आयुष्य खूप अनमोल आहे, ते एकदाच मिळतं, ते अगदी छान आणि आनंदाने जगा। आणि हो ताईंनो, आपण नेहमी सकारात्मकतेने राहिलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील असं सकारात्मकतेमध्येच तयार होतं आणि घर आनंदात राहतं। तर बघा, आता इथे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम आपलं काम असतं म्हणजे रात्रीची भांडी घासून वगैरे ठेवलेली मी ती व्यवस्थित जागेवर मांडून ठेवली आणि पहिल्यांदा चहा ठेवून घेतला। इकडे माझे स्त्रीचे बघा असे काही ना काहीतरी उद्योग चालू असतात। सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असते, त्यामुळे लेट उठणं असे उद्योग त्याचे। आता पूर्ण कॅमेऱ्यामध्ये शूट नाही झालं, पण थोडंसं तो बघा असा किचनच्या त्या ह्याच्यावरती जो आपण उभा कडापा लावलेला असतो त्याच्यावरती चढतोय। त्यानंतर किचनमध्ये जो मी बांबू प्लांट ठेवलेला आहे त्याचं असं पाणी मी 1-2 दिवसांनी बदलते, त्याच्यावरती व्यवस्थित असं पाणी शिंपडून ठेवते परत भरून, कारण बघा धूळ वगैरे बसते त्याच्यावर आणि 2 दिवसांनी पाणी शिंपडणं तर ते चांगले टवटवीत राहतात। तसेच इथे छोटासा मनी प्लांट देखील मी ठेवला आहे आणि किचनमध्ये असं थोडंसं हिरवळ असलं ना की छान वाटतं। आता हे बघा, इथे पुढे मी तुमच्यासोबत ताईंनो शेअर करते की श्रीचे पप्पा बालाजीला ज्या वेळेस गेले होते, एक 4-5 दिवस ते बालाजीला गेले होते, तर तिथून येताना आमच्यासाठी काय काय जे गिफ्ट्स आणलेले आहेत तर त्यांना आवडलेल्या वस्तू ते मी तुमच्यासोबत इकडे शेअर करत आहे। ह्या वस्तू मी जवळून देखील तुम्हाला दाखवेनच, पण आता त्यांनी सकाळी आल्यानंतर बॅग वगैरे खोलल्या आणि आम्हाला हे असं सगळं सांगत होते, दाखवत होते की मी ह्या वस्तू आणलेल्या आहेत आणि तिकडच्या कशा काय प्रवास कसा झाला, कुठल्या गोष्टी कशा मॅनेज झाल्या, किंवा तिकडे गेल्यानंतर कुठे काय असतं वगैरे सगळं काय असं आम्ही गप्पा मारत मारत हे मला जे काय आणलं होतं गिफ्टमध्ये तर ते मला देत होते। त्याच्यानंतर आमचा श्री पण असा मध्ये मध्ये बघा येतोय, कारण त्यालासुद्धा पप्पांनी गण आणलेली ती तुम्हाला त्याला दाखवायची होती, त्याच्यामुळे तो देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला गण दाखवत आहे, पण तो लगेच गेला, एका जागेवर काय अजिबात बसत नाही। चला तर मग आता पुढे तुम्हाला मी जवळून दाखवते। हे बघा ताईंनो, सुंदर आहे ना ब्लॅक कलर। तर श्रीचे पप्पा बालाजीला गेले होते ना, तर तिथून मला ही साडी घेऊन आलेली आहे। आणि मी जेव्हा तुम्हाला बस इथे खाली बस व्हिडिओजमध्ये मी बोलत होते ना श्रीचे पप्पा नाही आहेत घरी, आम्हीच आहे, तर त्यावेळेस ते बालाजीला गेले होते, एक 4-5 दिवस ते घरी नव्हते, तर येताना अशी छान अशी सुंदर साडी आणली आहे। ब्लॅक कलर का आणलाय की आता संक्रांती जवळ आलेली आहे ना, तर संक्रांतीसाठी हा कलर घेऊन आलेले आहेत। मैसूर सिल्क म्हणून अतिशय सुंदर साडीचं सूत आहे, खूप सुंदर आहे, मला आवडली फार, एकदम सिंपल आणि सोबर। आणि श्रीसाठी आमच्या गण आणली आहे, हो की नाही? अजून एक आणली आहे। बरं ये दाखवू सगळ्या मावशांना। आणि बघा, इकडे बालाजीला ना अशा फेमस माळा भेटतात, खूप सुंदर भेटतात। आम्ही पण जेव्हा गेलो होतो बालाजीला त्यावेळेस मी पण आणल्या होत्या, पण 2-3 वर्षापूर्वी, आता ते खराब झालं तर परत मग श्रीचे पप्पा घेऊन आले तुम्ही। हे बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
दाखवते मी तुम्हाला सगळ्या. हे बघा सुंदर आहेत ना. हे बघा. बरं ठीक आहे, ठीक आहे. ही श्रीची गण बघा पहिल्यांदा. या 2 गण श्रीला पण आणली आणि भाईला पण आणली आहे ना. आमच्या समाजला सुद्धा आणलेली आहे. आता तो नाहीये, खाली गेलाय. त्याच्यानंतर हे बघा, ह्या अशा कलरफुल खूप सुंदर वाटतात ह्या अशा साऊथ इंडियन माळा. आपल्या साडीवरती छोटंसं मंगळसूत्र घातलं आणि त्याच्यावर ह्या घातल्या अशा. आता बघा ही त्यांनी स्पेशली या साडीवर ब्लॅक कलरच्या घालण्यासाठी आणलेली आहे. छान वाटेल ना अशी. हे बघा सुंदर आहे ना. तसं म्हणजे एवढे सुंदर वाटते. आणि मेन म्हणजे बघा याच्यामध्ये अशी माता लक्ष्मीचा फोटो वगैरे असतो. खूप छान छान मिळतात ह्या माळा, घालायला सुंदर वाटतात. आम्ही पण जेव्हा 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो ना, त्यावेळेस पण मी अशाच वेगवेगळ्या प्रकारचे छान अशा माळा आणल्या होत्या तिथून येताना. ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि आज माझं एक पार्सल पण आलेलं आहे किचनसाठी. मी छोटंसं मागवलेलं आहे. मला फार आवडतं असं किचन डेकोरेशन वगैरे करायला. तर आता आपण ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. असं किचन आपलं जेवढं छान असेल ना, डेकोरेटिव्ह असेल ना, तर आपल्याला आपला बराचसा गृहिणींचा वेळ जो असतो ना, तो किचनमध्येच जातो. त्यासाठी मी असे हे आर्टिफिशियल्स, हे बघा छोटे छोटे असे हे मागवलेले आहेत 2. झालं वाटतं. हे बघा छान आहेत ना. असा एक छोटासा हे आहे, बाउल नाही म्हणता येणार, कुंडी टाईप आहे. त्याच्यामध्ये हे असे वेली आहेत. सुंदर आहे ना. हे बघा छान वाटतं दिसायला. म्हटलं चला थोडंसं काहीतरी किचनला वेगळं असं डेकोरेटिव्ह करूया. आता बघा हे असे छानशे आर्टिफिशियल मी जे वेली मागवल्या होत्या, त्यानंतर आता हे तुमच्यासोबत सगळं शेअर केलं. आता मी पटकन जेवण बनवून घेणार आहे, कारण ऑलरेडीच मला जेवण बनवायला फार उशीर झाला आहे. 4-5 दिवसांनी पप्पा आल्यामुळे श्रीचे आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि फार लेट झालं. मग मुलं शाळेतून आली की त्यांना लगेच जेवण लागतं. तर मग मी असे पटकन जेवणाची तयारी करत आहे. त्यासाठी आता लेट झाल्यामुळे मी भाजी आहे ना, सुकी भाजी अशीच कुकरमध्ये पटकन घालणार आहे. खरं तर ही जी घेवडीची शेंग असते ना, आपण अशी छान वाफेवर शिजवली तर त्याची टेस्ट अजून छान लागते. पण मला लेट झाल्यामुळं मी म्हटलं चल आता इथे पटकन मी कुकरलाच लावून देते. पण जास्त शिट्ट्या नाही देणार, कारण ऑलरेडीच ती कवळी आहे. त्याच्यामुळे मी अशी बारीक गॅसवरती एखादी शिट्टी देऊन पटकन अशी भाजी तयार करून घेणार आहे. कारण आता वेळ झालेला होताच ना तेवढा. तर सगळे बेसिक मसाले वगैरे घातले, नंतर दाण्याचं कूट वगैरे घालून कुकर मी साईडला ठेवून दिलं. तर लगेच आता इथे मी अख्खा मसूरची पातळ भाजी करते. आता अख्खा मसूर म्हणजे आमच्या घरामध्ये तर फारच आवडती भाजी आहे, फेवरेट आहे सगळ्यांचा. मुलांना पण आवडतो मसूर आणि भात खायला. तर म्हटलं तर चला, मग अशी कुकर तेवढा लावला होता, आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्याच्या अगोदर कुकर झालेला होता. मग आता इकडे मी लगेच मसूर फ्राय करून घेते. त्याच्यात काय नॉर्मलच मी आपले सगळे कांदा, टोमॅटो वगैरे, बेसिक मसाले पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर वगैरे घातलं, काळं लाल तिखट घातलं, घातावरचा मसाला, आणि अशी छानशी असं मी परतवून घेते. हे लाल मिरची पावडर देखील घातली आणि परतवून घेतल्यानंतर चांगलं मग त्याचा कच्चापणा गेल्यानंतर आता याच्यामध्ये मसूर घातली. वाफ जाऊ द्यायची नाही, पटकन त्याच्यावरती डब्बा पालथा घातला म्हणजे तडका बसतो चांगला त्याच्यासाठी. आता इथे मसूरी छान असं माझा उकळून भाजी तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता जेवण असंच काल आज साधंसुधंच होतं, त्याच्यामुळे आणि लेटसुद्धा झालेलं होतं, त्यामुळे पटापट असं माझं काम चालूच होतं. ते तुमच्याबरोबर गप्पा मारत माझं इकडे चालूच होतं मग काम करणं. चपातीचं पीठ मी अगोदरच मळून ठेवते, कारण पीठ जेवढं भिजेल तेवढी चपाती छान होते. तर मी सुरुवातीला कुकर लावते, मग लगेच पीठ मळून ठेवते, मग बाकीची कामं नंतर करते ना. त्यामुळे पीठ असं छानसं भिजलं होतं आणि त्यामुळे चपात्या देखील मऊ लुसलुशीत होतात. पण यावेळेस तर माझे गहू चांगलेच लागलेले नाहीत, मनासारखी माझ्या अजिबात चपाती होत नाही. पण काय आता पर्याय नाही आहे, संपेपर्यंत मला ॲडजस्ट करावं लागणार. चपाती मऊ होते, पण जशी फुगायला हवी किंवा जशी लाटताना त्याच्यामध्ये म्हणजे ना चिकटपणाच कसला नाही आहे त्या गव्हाला.
कधी कधी बघा असं होतं ना ताईंनो, तुमच्याबरोबर देखील होत असेल, पण त्यावेळेस पर्याय नसतो, ॲडजस्टमेंट करून करावंच लागतं. आता इकडे माझ्या भाजी, पातळ भाजी, सुकी भाजी, भात वगैरे झाले आणि सगळ्यात शेवटी मी अशा चपात्या करून घेते, कारण चपात्या शेवटी गेल्या की गरम गरम खायला छान लागतात ना. कारण 12 साडेबारा 1पर्यंत मुलं स्कूलमधून आली की मग मस्त असं गरम गरम जेवण मग तयार होतं त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा आता इथे मी शेअर करते पूर्णपणे माझं जेवण अगदी अर्ध्या तासात तयार झालेलं आहे. ही घेवडीची शेंग, मसूरची अख्खा फ्राय, त्याच्यानंतर चपाती, भात, असं हे सकाळचं माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं. आता संध्याकाळी म्हटलं मला जरा थोडं बाहेर पण जायचं होतं, मग म्हटलं काय जेवण बनवायचं पटकन होणार असं. मग फ्रीज खोलला भाजी बघायला, तर त्याच्यामध्ये मटकीला मोड आणून ठेवलेले मला दिसले. म्हटलं चल आज बरेच दिवस आपण मिसळ नाही केली, म्हणून मग मिसळ पावचा बेत केला. मिसळसाठी मी अशी एक शिट्टी काढून घेते मटकीला. त्याचं ते जे पाणी निघतं ना ते खूप छान लागतं मग टेस्टी. आपण त्याला काय म्हणतो आळणी पाणी वगैरे कसं मटणाचं असतं त्या प्रकारे. आता इथे मी सगळे मिसळसाठी लागणारं सामान अगोदरच कटिंग करून घेतले. कशी आपली पूर्वतयारी असेल ती जेवण पण आपलं फटाफट होतं ना. तर कटिंग होईपर्यंत ते एक शिट्टी पटकन कुकरला करून घेतली. मटकी पण छान शिजलेली आहे आणि मटकीला आता म्हणजे फोडणी देणार आहे मी मिसळ करण्यासाठी. तर मिसळ करण्यासाठी सर्वप्रथम जी आलं लसूण पेस्ट असते, म्हणजे मी पेस्ट नाही बनवत, पण असं जे मोठं मोठं क्रश आलं लसूण करते आणि ते मिक्सरला करून मग त्याच्यामध्ये घालते. तर लगेच मग कांदा टोमॅटो छान भाजून घेतले. इथे सगळे बेसिक मसाले जे काय आहेत ते मी घातले आणि नंतर मग मी मिसळसाठी पोट्टेचा मसाला वापरते. मिसळ मसाला खूप सुंदर टेस्ट आहे आणि कलर पण एवढा छान येतो आणि चव पण खूप त्याची छान आहे ना. बघा आता तुम्ही ते समोर बघताच आहे मिसळला कलर किती सुंदर आला आहे. जसं तुम्ही कलर बघताय ना ह्याचा, तशीच त्याची टेस्टसुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही नक्की हा पोट्टेचा जो मिसळ मसाला आहे तो ट्राय करा, तुम्हाला आवडेल बघा. आता मिसळ झाल्यानंतर अशी छानशी वरून हिरवीगार कोथिंबीर मी भुरभुरली आणि मिसळ असे उकळू दिली. चला तर मग आता इथे सर्व करते. ताईंनो असा होता माझा शनिवारच्या दिवसाचं पूर्ण डेली रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर बघा ताईंनो, प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण काय होतं मग बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस नाही केले तर माझ्या जे चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत नाही. चला तर मग ताईंनो, या गरम गरम मिसळ खायला. सर्वांना बाय.